संध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे घेऊन आला आहे उत्तर. जो यक्ष प्रश्न आज आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो यक्ष प्रश्न आपल्याला या ठिकाणी सतावत आहे व त्रस्त करत आहे, ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार आहे कांद्याचा भाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना या ठिकाणी 3,000चा टप्पा ओलांडताना दिसत आहे. शेती मित्रांनो, हे भाकीत तुम्हाला 2 महिन्यापूर्वीच व्यक्त केलं होतं की कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 15 ऑगस्ट नंतर 3,000ला गवसणी घालताना दिसणार आहे. तसं घडलं आहे. इथून पुढे काय होणार लक्षात घ्या मित्रांनो. 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात विलक्षण तेजी येणार आहे. यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की भारतातून कांद्याची निर्यात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि त्याला इलाज सुद्धा नाहीये. जर या घडीला मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला तर कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये वाईट मेसेज जाऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आपलं त्या ठिकाणी क्रेडिबिलिटीचा इश्यू येऊ शकतो. म्हणून सरकार काही तसं करताना दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये भारतातून कांदा निर्यात ही 1 सप्टेंबर नंतर भयंकर प्रमाणात वाढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की उत्तर भारतात श्रावण आता संपत आला आहे आणि यामुळे 1 सप्टेंबर नंतर श्रावण संपला म्हणून कांद्याची मागणी भरपूर प्रमाणात वाढणार आहे आणि तो बिगेस्ट फॅक्टर हे 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावाला तेजी देण्यासाठी. या 2 महत्त्वाच्या कारकांसोबत आणखीन काही छोटे मोठे कारण आहेत की ज्यामुळे सुद्धा कांद्याची मागणी बऱ्यापैकी आपल्याला 1 सप्टेंबर नंतर दिसणार आहे. याच्यामुळं आपण जर बघितलं तर जवळपास 30 ते 40% कांद्याची मागणी ही आपल्याला 1 सप्टेंबर नंतर वाढताना दिसणार आहे. राहिला प्रश्न आता या ठिकाणी पुरवठ्याचा. तर तुम्हाला सांगतो, जो पुरवठा आहे तो सुद्धा 30 ते 40% घटणार आहे. पुरवठा घटण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की दक्षिण भारतातून जो कांदा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात येत असतो तो यंदाच्या वर्षी फार कमी येत आहे आणि क्वालिटीचा पण इश्यू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव या दक्षिण भारतातील अर्ली खरीपच्या कांद्यामुळे जो नियंत्रण येताना दिसतो तो यंदा येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की उन्हाळी कांदा जो आहे तर तो कांदा फार कमी आहे, तो लो क्वालिटीचा आहे, ॲव्हरेज क्वालिटीचा आहे, A1 क्वालिटीचा कांदा फार कमी आहे आणि या परिस्थितीचा विचार केला सोबत हे बघितलं की बाबा जो नॉर्मल खरीपचा कांदा आहे त्याची आवक डिसेंबर महिन्यापासून होणार आहे. म्हणजे आता ही संपूर्ण सिच्युएशन या ठिकाणी आपल्याला काय सांगत आहे, काय सुचवत आहे की बाबा 1 सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार आहे आणि त्याच्यामुळे जो कांद्याचा भाव आहे तो 1 सप्टेंबर नंतर आपल्याला कमीत कमी 3,500ला गवसणी घालताना दिसणार आहे लगेचच आणि त्यानंतर कांद्याचा भाव 4-4.5 करत करत 5,000पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे 1 सप्टेंबर नंतर जर कांद्याचा भाव डायरेक्टली 3,500पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको.
विक्रीचं म्हणत असाल तर तुम्हाला सांगतो 1 सप्टेंबर नंतर आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा, ॲव्हरेज क्वालिटीचा सगळा कांदा विक्री करून टाका. बाकी जो कांदा शिल्लक आहे तो टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये विका. तुम्हाला भरघोस असा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भावपातळी ही आता कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.